तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय आदिवासी. तर आज आम्ही श्री क्षेत्र वीरभद्रनाथ महाराज ठाकूर येथे आमचे मित्र तसेच प्रगतील शेतकरी अशोक नाना सागर यांच्या घराशेजारी नवीन घराचं बांधकाम चालू आहे. मोठा असा साप आलेला होता. 2 साप होते, तर एक साप आतमध्ये गेला आणि तो काय पकडता आला नाही. तर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. एक पकडून आता त्याला सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर पकडता पकडता त्याच्यावर दगड पडल्यामुळे त्याला थोडीशी जखम झाली. तर त्याला पट्टी मलम करून आम्ही जंगलात सोडणार आहोत. तर आमचे मित्र अशोक नाना सागर प्रगतिशील शेतकरी यांचे खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका, जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल, मुख्य जीवाचा. तर अशोक नाना यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच येत आई आहेत, त्यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांनी कंप्लीट 2 ते 3 तास लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यास खूप अशी मदत झालेली आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय आदिवासी. आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर त्याला थोडासा मलम लावायचा होता. तुमचं नाव काय? स्वप्नील पवार यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं आज त्याच्यावर उपचार झालेले आहेत. Instagram lo follow करें तो आम्ही गेलो लगेच निघले काय ठेवावं लागते. पाहिलं का लगेच पळायला चांगले खेळता. वरून जायचं का असेल वरून झाला आणि ते परत मग आत बसते. ये थांब किराणा आला हाय, पण इकडून गेला परत दिसत ना असं इकडून नाही, एकदा नव्हती अंगून जायचं आणि एक लक्ष ठेवायचं. नाही दोघांना तिकडून जावं लागलं. माहीतच ना बघा. पाय द्यावं पळायला. आम्ही मग तिथं बसलो होते बाहेर. लिंबू खात बस. पळायला झुम याला ते सुटली जायचं का? एक गेला का त्याच्यात मग बाजूला काढा. वडून धरा.
त्यांना पण पाय वाया पाय मग पाय हो कशात गुतले आपली जाऊन राहिलं हा का एक पळालं का एक पण तुम्ही इकडून आले का कोण यायचं होतं म्हटलं नाही नाही ते डायरेक्ट घुसायला लागले ना. हां काय करायचं पार आणू का हां ए पार आण बाजू सगळं लागलं हां गाडी जाऊन खालून आण खालून ए कीर्ती कीर्ती ते तिथं होती ना खरं. होते बाई एक उलट. हे काढल्यासारखा आला का याला घेऊ खाली खाली वर तोंड करेल असेल तिने दाबून धरेल असेल हातीचा काय संबंध आहे? ती गेलं पाहिजे त्याच्यातच शिरले सुरू देतो का पण ती काय बरोबर थोडी किती ताकद आहे बाई तिला. मग काढ गाडी हा वर तोंड आमच्या दगडाला हात राहू. इकडून निघलं काहीतरी इकडे काहीतरी निघलं. अगो मला आवाज आला. मला वाटलं पहिले दगड पडला नंतर मला दिसलं ते. हां मग काळं होतं. हा तर ते जात नाही पहिले मला वाटलं दगड सरकला का काय नंतर मला ते दिसलं सापासारखं. तिथे टाकणार घुसतील ते बरं का. हाय दुसरी पुढंच निघालं जास्त निघाल टाकून निघाला. आवाज आला बाई मला. घाबरले ना मी त्या तिथे दगडाखाली गेली वाटतं काही ती दगडाखाली बॉक्स आहे ते गेली असं ते समोरचा गोल दगड पाहिजे एखाद्या वेळेस गेली असं. हा ना
मला पहिले वाटलं दगड सरकलं काय. लक्ष दे इकडं येते ना सरक लय मोठा आहे. निघली वाटतं. लय जात नाही घेतला नाही. तेवढा मारला ना आडा मारला आडा. तिथं नको सोडू. दामिनीचा आडाला बेकार असतो. ताकद राहते. हा दामिनीला ताकद राहते. म्हशीला आडा मारले तर निघत नाही. अरे याही जाऊ खेळत येईल तिथे. ते पळायला लागले तेव्हा पळत आले. हे पळायला लागले तेव्हा खाली उतरले. डबल आले. काय काढा तुमचा उचल बाई पाय घेऊन. ते झाडे वगैरे. ते आलं होतं बरं का मला बाहेर. कोण होतं इकडं बुट्टन आता काय काय लय मोठी आहे ती. ते कुठून निघलं होतं? इकडून आलं होतं ते असं. मला आवाज आला मग मी पाहिलं ते नंतर काय वाजलं. हा हा असं दिसलं होतं मला असं. नंतर म्हटलं काय आहे, म्हटलं बघू. मला गरम असं काळं काळं दिसलं होतं मला. तिथे नाही मी माझं लक्ष आहे तिकडे. येडी का बाई.
मी अशी तिथे उभी राहिली फोन घेऊन. मला वाटलं ते दगड काढते, दगड सरकला असं खाली. नंतर पाहिलं तर ते निघालं. बरीच दगड आलेली आहे. ते अडचण आहे. तेवढं दगड नाही, तेवढं वरती आहे. तेव्हा त्याला सहज चालतं. तिकडं आहे अगं. दोन तीन ठिकाणी लागले. जखम झाली. तुला तेल लावून त्याच्यात काही दिसत नाही. आहे का? हा ना, ते दगड पडला ना. एक गेली तिने घरवर का? आवड कशी हा ना, ते आपण इथं ते ठेवून मोठी होते नाही का? सापाला वल्ल करा. दे बघतो. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. तर आज आम्ही श्री क्षेत्र वीरभद्रनाथ महाराज ठाकूर येथे आमचे मित्र तसेच प्रगतील शेतकरी अशोक नाना सागर यांच्या घराशेजारी नवीन घराचं बांधकाम चालू आहे. वल्याच्या आणि खूप मोठा असा साप आलेला होता. 2 साप होते, तरी एक साप आतमध्ये गेला आणि तो काय पकडता आला नाही. तर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. एक पकडून आता त्याला सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर पकडता पकडता त्याच्यावर दगड पडल्यामुळे त्याला थोडीशी जखम झाली. तर त्याला पट्टी मलम करून आम्ही जंगलात सोडणार आहोत. तर आमचे मित्र अशोक नाना सागर प्रगतीशील शेतकरी यांचे खूप खूप अभिनंदन, कारण त्याच्यामुळं खूप अशा मोठ्या सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका, जवळच्या सर्प मित्राला कॉल करा, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल, मुख्य जीवाचा. तर अशोक नाना यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच ताई आहेत, त्यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांनी कंप्लीट 2 ते 3 तास लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यास खूप अशी मदत झालेली आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय, जय आदिवासी. आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर त्याला थोडासा मलम लावायचा होता. तुमचं नाव काय? स्वप्नील पवार यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं आज त्याच्यावर उपचार झालेले आहेत. नाही, कसं साईडवर पाहिजे त्याच्यामुळे. तर पकडता वेळेस त्याच्यावर दगड पडल्यामुळं मोठी जखम झालेली आहे. आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण चुकून दगड पडल्यामुळे जखम झाली. बसा बाळा, तिला सवय आहे, तिथं तरी तिला मला ते सवय पाहिजे, इथं भिंत आहे.
दुसरं नाही का पण बाटली पितली तर मग म्हणजे राहत चावायला ये राहत तेच करतात दुसऱ्या आपण हा ते म्हणजे आपल्या याच्यावर राहतं शरीरावर एखाद्याला बीपी वगैरे राहतं ना घाबरून नसते साधं मुंबईत जरी चावलं तरी कोणच नाही तसं साप कोणता चावला ना पाणी द्यायचं आपल्या गाडी किती पाहिजे घाबरलं ते जखमीपासून खाली पाणी वाटतं मी थोडा गावाला जवळ आला काही लागत हो सामान कुठं मागत येते का ते पण थोड्या दिवसात हिला ट्रेनिंग द्यायच्या तुम्ही होते का शिकायच्या बरोबर होती ते जाऊ दे बाग उडी मारली का हे सुद्धा सोडला ना तिथंच बस थोडे किरण जाय तू वर असं थोडं नंतर बरोबर निघून जाईल नाही ते पण गुतन कापू टाका तुम्ही गाठ मारू टाका कापू टाका आपल्या हात अंगातले का सोडून देतोय काय तिन्ही घर पर पण असतं तिन्ही कचरा कितीच घालायचं बिया गाणे रे का किरणच्या गाडीत आहे घरी सॉरी नाही तर मग कोण मी पण आहे पण म्हणलं जर बॅग असं वरच घेते गाडी काय तिच्या घेऊन एक शिल्पी काढ खाली येऊन काढ तुरप्याची
याला माई परवाला तरी. तर धन्यवाद सर. सरांमुळं आज जखमी सापाला जागच्या जागी उपचार भेटले तर त्यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच आमचे मित्र यांचंही खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्याचमुळं आज खूप अशा सापांना त्यांच्यामुळं जीवनदान भेटलेलं आहे, मुख्य जीवनला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण साप वाचवा, निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा. कारण वन्यजीव वाचले तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि झाडे वाचली तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल, म्हणून झाडे वाचवा, झाडे लावा. तर साप हा मुद्दाम होऊन चावत नसतो, जेणेकरून त्याच्यावर आपला चुकून पाय पडला किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी आपलं प्रतिकार करतो किंवा चावण्याचा प्रयत्न करतो. आणि चुकून जर असा साप चावला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील. असं झाडपाला किंवा तंत्रमंत्राच्या फांद्यात पडू नका, ते अंधश्रद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सापाला जंगलात सोडण्यासाठी आलेलो आहेत. त्याला जखम झालेली आहे, थोडीशी छोटासा असा दगड पाला त्याच्या अंगावर, मग आम्ही त्याला मलमपट्टी करून आता जंगलात सोडण्यासाठी आणलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा साप आहे, पण त्याला काय कारणावास्तव जखम झालेली आहे, तर त्याला उपचार करून जंगलात सोडलेलं आहे आम्ही. पाहू शकता तो खूप असा सुंदर चालत आहे. तर मलम वगैरे करून त्याला सोडलेलं आहे.